लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या विरोधी पक्षांकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे निवडणूक आयोग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दुपारी 3 वाजता नवी दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन सुद्धा केलंय। बिहारमधील मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि राहुल गांधी यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही होणारी पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोठा निर्णय सुद्धा होऊ शकतो असंही बोललं जात आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतोय राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर होणारी ही पहिलीच पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची, नेमकं काय घडू शकतं यामध्ये? अगदीच राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर आजची ही पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेपूर्वी काल केंद्रीय निवडणूक आयोगाने जे परिपत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की मतदार यादी तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय पक्षांचाही सहभाग असतो। मात्र अनेक पक्षांनी आणि त्यांच्या बूथ लेव्हल एजंटनी, ज्याला BLO म्हणतात, त्यांनी मसुदा यादी योग्यरित्या पाहिली नाही किंवा वेळेत कोणताही आक्षेप नोंदवला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। थोडक्यात या याद्यांमधील जो घोळ झालेला आहे या आरोपामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी देखील त्यावेळेस याद्या बघितल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी आक्षेप का घेतले नाही असा प्रश्न उपस्थित करत या सगळ्यामध्ये त्यांनी राजकीय पक्षांना देखील दोषी ठरवलं आहे। एकंदरीत निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी असतात ते जबाबदार आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। थोडक्यात या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असणार आहे की BLOची जबाबदारी या ठिकाणी झटकता येणार नाही आणि केंद्रीय निवडणूक आयोग या ठिकाणी हे देखील सांगत आहे की काही प्रमाणामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याला एक प्रकारे दुजोरात निवडणूक आयोग या ठिकाणी पाहायला मिळतो। मात्र केंद्रीय निवडणूक आयोग याद्यामध्ये जो घोळ झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी भाष्य करताना होऊ शकतो, मात्र याला BLO देखील जबाबदार धरता येईल। नक्कीच शिवाजी, खरं तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय घडतं, काय मोठा निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।